आय नो आपल्यापैकी प्रत्येकालाच ते आर्थिक स्वातंत्र्य हवं आहे। ही गोष्ट माझ्या स्क्रिप्ट मध्ये पण नाही, तरी सुद्धा हा एपिसोड शूट करताना मला हे बोलण्याची इच्छा व्हायला लागली। मराठी चित्रपटांच्या आधी ते एक डिस्क्लेमर येतं बघा, या चित्रपटामध्ये दाखवलेल्या सर्व घटना, पात्र आणि कथा काल्पनिक आहेत, त्याचा वास्तवाशी काहीही संबंध नाहीये। तर मला तुम्हाला या थॉट प्रोसेस वरती नेऊन सोडायचंय की आयुष्य जगण्यासाठी पैसा लागतो हे एक सत्य आहे, पण दुसरं त्यापेक्षा महत्त्वाचं सत्य आहे की पैसा लागतो मान्य, पण किती पैसा लागतो, नेमके असे किती पैसे हवे आहेत आपल्याला, जेवढे पैसे जर का आपल्या बँक अकाउंटला असतील तर मग आपल्याला आयुष्यात कधीच फक्त पैशांसाठी काम करण्याची गरज नाही पडणार। लवकर रिटायर होऊन नेमकं काय करायचंय, त्याच्यानंतर कामच नाही करायचंय का? मग इथं रिटायरमेंटचा संबंध तुमच्या वयाशी पण नाहीये, तुमच्या एन्जॉयमेंटशी पण नाहीये। इथं रिटायरमेंटचा संबंध तुमच्या माइंडसेटशी आहे। जी आपण मध्यमवर्गीय लोक आहे ना, कुठे करोड रुपयांच्या आसपास जर का तुमच्याकडे अमाउंट असेल, त्या दिवशीपासून तुम्हाला पैशांसाठी काम करण्याची गरज नाहीये आयुष्यामध्ये। आणि याच पद्धतीने मी माझ्या लाईफकडे पुढच्या 10-15 वर्षांसाठी तरी बघतोय। आजचा व्हिडिओ ना तुमचे डोळे उघडणार आहे। हे टायटल वाचूनच तुम्ही व्हिडिओ बघायला आलेत ना की 40व्या वर्षाच्या आतमध्ये आपण रिटायर कसं होऊ शकतो। आय नो आपल्यापैकी प्रत्येकालाच ते आर्थिक स्वातंत्र्य हवं आहे की 40व्या वर्षाच्या आतमध्ये आपण रिटायर होऊ शकू, पण का माहित नाही। ही गोष्ट माझ्या स्क्रिप्ट मध्ये पण नाही, तरी सुद्धा हा एपिसोड शूट करताना मला हे बोलण्याची इच्छा व्हायला लागली, मोह व्हायला लागलेला आहे। मराठी चित्रपटांच्या आधी ते एक डिस्क्लेमर येतं बघा, या चित्रपटामध्ये दाखवलेल्या सर्व घटना, पात्र आणि कथा काल्पनिक आहेत, त्याचा वास्तवाशी काहीही संबंध नाहीये। या व्हिडिओमध्ये पुढे जाऊन जे काही मी बोलणार आहे ते प्रॅक्टिकल नाहीये किंवा पॉसिबल नाहीये, म्हणून मला हे बोलावंसं नाही वाटलं। तर हा विषयच असा आहे की तो मे बी ओव्हर साऊंड करू शकतो, पण हा जेव्हा व्हिडिओ मी बनवतोय तर हा व्हिडिओ पूर्ण बघून झाल्याच्या नंतर प्रत्येक व्यक्तीने 40 वर्षाच्या आतमध्ये रिटायर झालं पाहिजे, ही गोष्ट मला तुमच्याकडून अपेक्षित नाहीये। तर मला तुम्हाला या थॉट प्रोसेस वरती नेऊन सोडायचंय की आयुष्य जगण्यासाठी पैसा लागतो हे एक सत्य आहे, बरोबर आहे, त्यात काहीही वाद नाहीये। पण दुसरं त्यापेक्षा महत्त्वाचं सत्य आहे की पैसा लागतो मान्य, पण किती पैसा लागतो, नेमकं किती पैशांच्या पाठीमागे आपल्याला आयुष्यात पळायचं आहे। जर का जीव तोडून आपण मेहनत करतोय, एवढे सगळे स्ट्रगल करतोय, कॉम्प्रोमाइज करतोय, सगळ्या गोष्टी करतोय आणि त्या पैसे कमवण्यासाठी करतोय, तर नेमके असे किती पैसे हवे आहेत आपल्याला, जेवढे पैसे जर का आपल्या बँक अकाउंटला असतील तर मग आपल्याला आयुष्यात कधीच फक्त पैशांसाठी काम करण्याची गरज नाही पडणार। ही गोष्ट मला तुम्हाला या व्हिडिओ मधून समजून सांगायची आहे। तर आजचा व्हिडिओ 2 मुख्य भागांमध्ये होणार आहे। पहिल्या भागामध्ये तर आपण हे समजून घेऊ की फायनान्शियली इंडिपेंडेंट होणं आणि लवकर रिटायर होणं ही नेमकी कन्सेप्ट काय आहे, तुमचा फायर नंबर काय असू शकतो, ती अमाउंट किंवा तो आकडा काय असू शकतो, त्याचा पूर्ण हिशोब मी आज तुमच्या समोर मांडणार आहे। आणि त्यानंतरच्या भागामध्ये आपण एक्सेल शीट वरती डायरेक्टली कॅल्क्युलेट करून बघूयात की नेमके ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली कशा पॉसिबल होऊ शकतात, तुम्हाला किती इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे, कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे आणि वयाच्या किती वर्षापर्यंत तुम्ही इझिली रिटायर होण्याचा प्रयत्न करू शकता। सगळं काही इन डिटेल आणि ब्रीफ मध्ये तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे। सो आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग सुद्धा तेवढाच असणार आहे। ओके, सो लेट स्टार्ट। फायर म्हणजे नेमकं काय? फायरचा फुल फॉर्म आहे फायनान्शियल इंडिपेंडन्स अँड रिटायर अर्ली। जर का तुम्ही थोडेसे फायनान्शियली अवेअर असाल, तुम्ही तुमच्या फायनान्शियल फ्युचरचा विचार जर करत असाल तर तुम्ही फायर हा शब्द ऐकलेला असणार आहे आतापर्यंत। तर आता ही नेमकी कन्सेप्ट काय आहे? फायर अचीव्ह करणं याचा अर्थ आपण एका अशा पॉइंटसाठी इन्व्हेस्ट करतोय ज्या पॉइंटला आपल्या बँक अकाउंटला जे आपण पैसे सेव्ह केलेले असतील ना, त्या पैशांवरती इतकं व्याज मिळेल की आपले पूर्ण वर्षभराचे एक्सपेन्सेस कव्हर होऊ शकतील। परत एकदा मी रिपीट करतोय, आपण एका अशा पॉइंटसाठी इन्व्हेस्टमेंट करतोय ज्या पॉइंटला आपण जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे किंवा जेवढे पैसे सेव्ह केलेले आहेत त्या पैशांवरती एवढं व्याज मिळेल की त्या फक्त व्याजातून आपल्या पूर्ण वर्षभरामधल्या गरजांचा आणि इच्छांचा खर्च भागू शकेल। उदाहरण देऊन सांगू, लेट से तुमचा दर महिन्याचा खर्च आता 15,000 रुपये आहे आणि तुमच्या बँक अकाउंटला आहेत 15 लाख रुपये। आता ह्या 15 लाख रुपयांवरती जर का तुम्ही वार्षिक 12% व्याज मिळवू शकले तर किती व्याज मिळेल? आता सेव्हिंग अकाउंट वरती 12% व्याज मिळत नाही, पण समजा कुठल्याही पद्धतीने जर का या 15 लाख रुपयांवरती तुम्ही 12% व्याज मिळवू शकलात तर तुम्ही दर वर्षाला कमवाल 1,80,000 रुपये आणि 1,80,000 रुपये फक्त व्याजाचे मिळाले। तुमची प्रिन्सिपल अमाउंट जी 15 लाखाची आहे ती बँक अकाउंटला तशीच असणार आहे। आता ह्या 1,80,000 ला जर का तुम्ही 12 मंथ्स म्हणजे 12 महिन्यांनी डिवाइड केलं तर किती येईल? 15,000 रुपये। आणि तुमचा दर महिन्याचा खर्च किती आहे? त्याचा 15,000 रुपयांचा खर्च आहे। म्हणजे तुम्हाला जे व्याज मिळालेलं आहे त्या व्याजातून तुम्ही पूर्ण वर्षभराचा खर्च भागवू शकता 1,80,000 रुपयांमध्ये। तर आता तुम्ही टेक्निकली रिटायर झालात, तुम्हाला पैशांसाठी काम करण्याची गरज नाहीये। अर्थात
हे खूप सिम्पलिस्टिक उदाहरण झालं. याच्यामध्ये आपण काहीच कॅल्क्युलेट नाही केलं. पुढे जाऊन तुमचे खर्च वाढतील, इन्फ्लेशन नाही काउंट केलं, टॅक्सेस नाही काउंट केले, बाकी सगळ्या गोष्टी काउंट नाही केलेल्या आहेत. पण जरी आपण या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट केल्या तरी लॉजिक हेच राहील की आपल्या बँकेमध्ये एवढे पैसे आहेत की त्याच्यावरती जे व्याज मिळेल ना त्याच्यातून आपला पूर्ण दर महिन्याचा आणि अशा पद्धतीने वर्षभराचा खर्च भागू शकेल. ही गोष्ट मी तुम्हाला प्रॅक्टिकली एक्सेल शीट वरती कॅल्क्युलेट करून दाखवणारच आहे. पण ही गोष्ट समजून घेणं का गरजेचं आहे हे मी तुम्हाला आधी सांगतो. बघा, लवकर रिटायर होऊन नेमकं काय करायचंय? जर का 40 वर्षी तुम्ही रिटायर पण झालात तर त्याच्यानंतर कामच नाही करायचंय का? मग ही गोष्ट पॉसिबल आहे? अर्थात नाहीये. आपल्याला काम करावंच लागणार आहे, कारण काम करूनच आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये सॅटिस्फॅक्शन मिळू शकतं. त्यामुळे काम तर आपण करूच, पण आता आपल्यापैकी खूप लोक अशी आहेत ज्यांना ते जे काम करतायत ना ते कामच आवडत नाही, ती कंपनी पण आवडत नाही, ते सेक्टर पण आवडत नाही, पण तरी सुद्धा रोज सकाळी त्यांना जाऊन तिथं काम करावं लागतं. कारण की त्यांच्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये. त्यांना घर तर चालवायचं आहे, त्यांना खर्च तर भागवायचेच आहेत, आणि या कारणासाठी त्यांना जे आवडतच नाही मनापासून ती गोष्ट ते करतायत आणि आयुष्यभरासाठी करतायत रिटायरमेंट पर्यंत. आणि म्हणून फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. जर का तुम्ही हे फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह केलं म्हणजे एवढे पैसे तुम्ही ऑलरेडी इन्व्हेस्ट करून ठेवले की त्या पैशांवरच्या व्याजातून तुम्ही तुमचा पूर्ण वर्षभराचा खर्च भागवू शकता, तर त्यापुढे तुम्हाला कुठलीच मनाविरुद्ध गोष्ट करण्याची गरज नाही पडणार. असं काम करण्याला तुम्ही नाही म्हणू शकता जे तुम्हाला आवडत नाही, अशी कुठलीही गोष्ट करण्यासाठी तुम्ही नाही म्हणू शकता जी करण्याची तुमची इच्छा नाहीये त्यावेळेस, कारण की तुमच्यावरती पैसे कमवण्याचं प्रेशर नाहीये. तुम्ही ती तरतूद ऑलरेडी करून ठेवलेली आहे. आणि हे खऱ्या अर्थानं फ्रीडम आहे की मी तीच गोष्ट करेन जी मला मनापासून करायला आवडते. जर का मला एखादा रायटर व्हायचंय तर ती गोष्ट मी ट्राय आउट करू शकतो. जर का ट्रॅव्हलिंग माझं पॅशन आहे तर त्याच्यातनं मी अजून काहीतरी करून पैसे कमवण्याचा प्रयत्न करू शकतो. मी इंस्टाग्राम वरती कंटेंट बनवेन, युट्यूब वरती कंटेंट बनवेन, आणि या सगळ्या गोष्टी मी का करेन? कारण ते मला आवडतं आणि मनापासून माझी ती करण्याची इच्छा आहे म्हणून करेन. नाहीतर की मला पैसे कमवायचे त्याच्यातून आणि मला माझं घर चालवायचंय या प्रेशर मध्ये मी ती गोष्ट करेन. हे खऱ्या अर्थानं फ्रीडम आहे की मला जे करायचंय ते करायला मिळतंय आणि मला ज्या वेळेस करायचंय त्यावेळेस करायला मिळते. कोणाच्याही दबावाखाली मला ती गोष्ट करायची नाहीये, नाहीतर की माझ्यावरती कुठलाही आर्थिक दबाव आहे. आणि हीच तर ती गोष्ट आहे जी आपल्यापैकी प्रत्येकाला मिळवायची असते. आणि म्हणूनच हे फायनान्शियल फ्रीडम मिळवण्याचा आपण विचार केला पाहिजे किंवा त्या दृष्टीने ऍटलीस्ट योग्य वयामध्ये पावलं उचलायला सुरुवात केली पाहिजे. ही संकल्पनाच इतकी सुंदर आहे ना की इतर रिटायरमेंटचा संबंध तुमच्या वयाशी पण नाहीये, तुमच्या एन्जॉयमेंटशी पण नाहीये, नाहीतर की तुम्ही वडील किंवा आजोबा वगैरे बनण्याशी आहे. इतर रिटायरमेंटचा संबंध तुमच्या माइंडसेटशी आहे. अशी एक मेंटल स्टेट जिथे तुम्हाला पैशांचं प्रेशर घेण्याची गरज नाहीये किंवा पैशांसाठी काम करण्याची गरज नाहीये. त्या पॉइंटला आपण रिटायरमेंट घेणं असं म्हणू शकतो. त्यानंतर तुम्ही जे काही कमवाल ते ऍडिशनल असेल. आपलं संपूर्ण जगणं फक्त त्या पैशांवरती डिपेंडंट नसणार आहे. म्हणून ही कन्सेप्ट समजून घेणं आपल्यासाठी गरजेचं आहे. चला मी तुम्हाला डायरेक्टली एक्सेल शीट वरती दाखवतो की ही गोष्ट कशा पद्धतीने आपण प्रॅक्टिकली पॉसिबल करू शकतो. जर का तुम्हाला खरंच वयाच्या 40 वर्षाच्या आतमध्ये रिटायर व्हायचं असेल हे मी तुम्हाला एक्सेल शीट वरती दाखवतो. लेट्स मूव्ह ऑन टू द एक्सेल. थोडंसं एक्सेल खेळूयात आता. ही आहे आपली एक्सेल शीट. आणि अजून एक मी तुम्हाला गोष्ट सांगतो, बऱ्याचदा काय होतं माहितीये, जेव्हा कुठल्याही व्हिडिओमध्ये मी एक्सेल शीट टाकतो ना तर लोक काय करतात, बऱ्याच वेळेस त्याचा ऍक्सेस मागतात. कारण जेव्हा तुम्ही लिंक वरती क्लिक करता आणि त्या याच्यामध्ये काही पण एडिटिंग करण्याचा प्रयत्न करता तर ते करता येत नाही, कारण त्याच्यासाठी तुम्हाला ऍक्सेस नसतो. पण इथे तुम्हाला काय करायचं माहितीये, फाइल्स मध्ये जाऊन ही एक्सेल शीट डाउनलोड करायची आणि डाउनलोड केल्याच्या नंतर तुमच्या सिस्टीम मध्ये सेव्ह करून मग त्याच्यामध्ये काही चेंजेस करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण जर का मी एडिटिंग राईट्स दिले तुम्हाला आणि तुम्ही काही एडिट केलं तर ह्याच्यामधले फॉर्म्युला मिसमॅच होतील आणि मग बाकी लोकांसाठी ती एक्सेल शीट आधी सारखी राहणार नाहीये. त्यामुळे ती डाउनलोड करून मगच तुम्ही त्याच्याशी खेळण्याचा प्रयत्न करा. त्या पद्धतीने तुम्ही ही एक्सेल शीट यूज करू शकता. सो बघा, आता आपण आलेलो आहे एक्सेल शीट वरती आणि आता ही थोडीशी मे बी तुम्हाला स्टार्टिंगला दिसताना किचकट दिसत असेल, काहीतरी विचित्र वगैरे दिसत असेल, पण त्या कॉम्प्लिकेशन्स मध्ये जाणं जास्त इम्पॉर्टंट नाही. मी तुम्हाला सोप्या शब्दात समजावून सांगतो विषय काय आहे. तर बघा, आपला रोहन नावाचा एक मित्र आहे, त्याचं करंट एज आहे 25 वर्ष आणि आत्तासाठी जे काही प्रायमरी कॅल्क्युलेशन्स आहेत त्या प्रायमरी कॅल्क्युलेशन्स मध्ये आपण असं कन्सिडर करूयात त्याला 45 वर्षापर्यंत रिटायरमेंट घ्यायची. थोडक्यात 45 वर्षाच्या नंतर त्याला पैशांसाठी काम नाही करायचं, त्याला पॅशनसाठी करायचं असेल तर तो करेल. आणि ती गोष्ट अचीव करण्यासाठी रोहनला काय करावं लागेल, तर ऑफकोर्स इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट करायला लागेल. त्या पद्धतीने रोहनने इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट केली. समजा त्याच्याकडे 1 लाख रुपयाची इनिशियल अमाऊंट असेल, लमसम अमाऊंट, ती कुठूनही आलेली असेल रोहनकडे. मे बी त्याने आतापर्यंत ते पैसे सेव्ह केलेले असतील किंवा एखादा एफडी असेल त्याचा जो त्याने ब्रेक केलेला असेल किंवा अदर कुठल्याही वे मध्ये एखादा बोनस मिळाला त्याला, त्याच्या आई वडिलांनी दिलेत, काका काकू मामा मावशी कुणीही दिलेले असतील त्याला, 1 लाख रुपये तो प्रायमरी इन्व्हेस्ट करणार आहे. त्यानंतर दर महिन्याला समजा तो 12,000 रुपये
रुपये इन्व्हेस्ट करतोय, ते कुठे इन्व्हेस्टमेंट करायचे वगैरे ह्याच्यावरती आपण बोलूयात परत. पण समजा तो 12,000 रुपये इन्व्हेस्ट करतोय असं आपण कन्सिडर केलं, जी इन्व्हेस्टमेंट पुन्हा 12% तो दरवर्षी वाढवत जाईल. जर का समजा या वर्षी 1000 रुपये केले तर पुढच्या वर्षी 1120 रुपये करेल. या पद्धतीने 12% त्याची इन्व्हेस्टमेंट अमाऊंट दरवर्षी वाढत जाईल आपण असं कन्सिडर केलं. आणि त्याच्यावरती रोहनला साधारण 15% अॅन्युअल रिटर्न्स मिळवायला लागतील. तेही कसं मिळतील हे मी तुम्हाला पुढे सांगतोच. त्यानंतर आपण कन्सिडर केलंय इन्फ्लेशन 5%, जे की आता करंट जे काही डेट आहे त्यामध्ये इन्फ्लेशन जास्त आहे. ऑब्व्हियसली 6-7% इन्फ्लेशन चालू आहे सध्या. पण आपण लॉंग टर्म विषयी बोलतोय, म्हणजे पुढच्या 10 किंवा 20 वर्षांसाठी बोलतोय. आणि 20 वर्षांच्या लॉंग पिरियड मध्ये मे बी 5% इन्फ्लेशन असावं आपण असं ऍझ्युम केलेलं आहे. मे बी ते 1% एक्स्ट्रा असू शकतं, पण ऍझम्पशन साठी आपण 5% पकडलेलं आहे. आणि आता ही जी अमाऊंट आहे मंथली एक्सपेन्सेस ऍट द रिटायरमेंट एज, ही अमाऊंट काय माहितीये का, ज्या वेळेस रोहनला रिटायर व्हायचंय 45 वर्षी, त्या वर्षी त्याचे खर्च किती असतील हे आपल्याला थोडक्यात अप्रॉक्सिमेटली कॅल्क्युलेट करून तिथे टाकलेलं आहे. आपण असं कन्सिडर केलं 1.5 लाख रुपयांचा खर्च त्याला दर महिन्याला लागेल जेव्हा तो 45 वर्षांचा असेल. कारण की अजून रोहन मे बी मॅरिड नसेल, त्यानंतर त्याचं लग्न होईल, तोपर्यंत पुढच्या 20 वर्षांमध्ये त्याची मुलं मोठी झालेली असतील, ते मे बी स्कूल संपवून कॉलेजला वगैरे जायला लागलेले असतील, तर अर्थात त्याचा खर्च वाढणार आहे आणि तो 1.5 लाख रुपयांपर्यंत मंथली गेलाय असं पण कन्सिडर केलं. 1.5 लाख रुपये तेव्हाची व्हॅल्यू नाही, आजच्या व्हॅल्यू मध्ये 1.5 लाख रुपये, म्हणजे आज 1.5 लाख रुपयांमध्ये जेवढ्या काही गोष्टी येतील तेव्हा ती इन्फ्लेशन ऍडजस्ट करून अमाऊंट वाढलेली असेल. पण आपण आजच्याच मॉनिटरी व्हॅल्यू मध्ये कॅल्क्युलेट केलं की 1.5 लाख रुपयांचा त्याचा खर्च असेल दर महिन्याचा. त्याचं जे लाईफस्टाईल इन्फ्लेशन असेल, म्हणजे दर वर्षाचा त्याचा जो खर्च वाढेल त्याच्या गरजांवरचा वगैरे सगळ्या गोष्टींचा, तो 3% वाढेल. अर्थात ओव्हरऑल इन्फ्लेशन 5 किंवा 6% वाढेल मार्केटमधलं, पण आपलं लाईफस्टाईल इन्फ्लेशन पण त्या रेटने जर का वाढलं तर मग काही उपयोग नाहीये ना. त्यामुळे आपण नेहमी पर्सनल इन्फ्लेशन कमी असेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि आपण या ठिकाणी ते कन्सिडर केले 3%. ओके, अजून काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या मे बी रोहनला एका सर्टन एज वरती करायच्या असतील, त्या आपण असं कन्सिडर केल्यात की समजा त्याच्या मुलांच्या एज्युकेशन साठी जेव्हा तो रिटायरमेंटचा विचार करतोय 45 वर्षी, त्याच वेळेस 25 लाख रुपयाची अमाऊंट लागणार आहे. 25 लाख रुपये ते पण आजच्या मॉनिटरी व्हॅल्यू मध्ये कन्सिडर केलेली. बरं, जर का इन्फ्लेशन वगैरे ऍडजस्ट करून तेव्हाची अमाऊंट ती बघितली तर ती साधारण 66 लाख अबोव असेल, म्हणजे 66 लाखापेक्षा जास्तीची अमाऊंट असेल आजच्या अमाऊंट मध्ये 25 लाख रुपये. त्यानंतर समजा 55 वर्षी अजून एक त्याला विड्रॉल मारायचा आहे मोठा, तो 75 लाख रुपयांच्या अमाऊंटचा असेल आजच्या मॉनिटरी व्हॅल्यू मध्ये. ही इन्फ्लेशन ऍडजस्टेड व्हॅल्यू आहे, ह्याच्याकडे आता सध्या लक्ष देऊ नका कन्फ्युजन टाळण्यासाठी. 75 लाख रुपयांचं एक विड्रॉल आपण कन्सिडर केलं कारण की त्याला घर घ्यायचं होतं. अजूनही जर का काही मोठे विड्रॉल असेल तर तुम्ही या ठिकाणी टाकून स्वतःची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करू शकता. या 2 व्हॅल्यूज आपण या ठिकाणी कन्सिडर केलेल्या आहेत. या सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर रोहनच्या अकाउंटला किती पैसे असतील हे जर का आपल्याला बघायचं असेल, ती अमाऊंट तुम्हाला या ठिकाणी दिसेल साधारण 3,97,65,499. कमी जास्ती प्रमाणामध्ये 4 करोड रुपयाची अमाऊंट रोहनकडे तोपर्यंत जमा झालेली असेल. आणि ती जमा कुठून झाली आहे तर 1 लाख रुपये त्याने इनिशियली लमसम मध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत. 12,000 रुपये त्यानंतर दर महिन्याला इन्व्हेस्ट करतोय न चुकता डिसिप्लिन वे मध्ये. ती अमाऊंट दरवर्षी 12% वाढवतोय पण, आणि त्याच्यावरती 15% तो रिटर्न जनरेट करतोय. एवढं सगळं झाल्याच्या नंतर त्याच्याकडे 20 वर्षानंतर असतील साधारण 4 करोड रुपये. इन्फ्लेशन ऍडजस्ट करून त्या पैशांची व्हॅल्यू असेल 2,33,00,000 समथिंग, म्हणजे 2.5 करोड रुपयांच्या रेंज मध्ये कुठेही. या सिच्युएशन मध्ये रोहनची एज बघा कुठपर्यंत त्याला हे पैसे पुरू शकतात. या 4 करोड रुपयांवरती पण जर का त्याला 15% अॅन्युअल रिटर्न्स मिळत राहिले फॉर रेस्ट ऑफ हिज लाईफ, तर तो 100 वर्ष त्याचं वय होईपर्यंत त्याला हे पैसे पुरतील. फक्त 4 करोडच रुपये. जेवढ्या काही त्याच्या वॉन्ट्स अँड डिझायर्स आहेत, जशा काय आहेत त्या आपण या ठिकाणी बघितल्या. हा झाला प्रायमरी सिनेरिओ. याच्यामधून आपल्याला हे कळते की जर का समजा रोहनचं वय आता 25 वर्ष आहे आणि पुढचे 20 वर्ष त्याने स्वतःला दिले रिटायर होण्यासाठी, त्याला पुढच्या 100 वर्षांच्या आयुष्याची तरतूद करण्यासाठी, कारण आपल्याकडे हायएस्ट 100च मानलं जातं ना, शतायुषी हो हाच आशीर्वाद दिला जातो ना, त्यामुळे मी 100 धरलं. अदरवाईज तर भारतीयांचं ऍव्हरेज वय आता 67.5 वगैरे कुठेतरी आहे. 65 ते 70 वर्ष या वयामध्ये प्रत्येक भारतीय माणूस ऍव्हरेज आयुष्य जगत असतो. पण आपण 100 पकडलं कारण की आपल्याकडे आशीर्वाद दिला जातो शतायुषी हो, तर त्याला ते पूर्ण आयुष्य स्पेंड करण्यासाठी 4 करोड रुपयांची गरज आहे. 4 करोड रुपये जर का त्याच्याकडे असतील आणि दर महिन्याचा खर्च आपण 1.5 लाख रुपयांचा जरी पकडला त्याचा, तरी सुद्धा 100 वर्षांपर्यंतचं आयुष्य तो जगू शकतो. हा त्याचा फायर नंबर आहे. त्यात पण मोठे 2 विड्रॉल मारलेत मध्ये 25 लाख आणि 75 लाख रुपयाचं, म्हणजे मध्ये 1 करोड रुपयाचा विड्रॉल सुद्धा त्याने मारलेला आहे. आणि या एक्सेल शीट सोबत आता तुम्ही खेळू शकता. समजा आता जर का रोहन म्हटला की त्याला 40 वर्षामध्ये रिटायर व्हायचंय, जे की तुम्ही थंबनेल मध्ये बघितलं होतं. फक्त जर का त्याने 5 वर्ष कमी केले रिटायरमेंटची एज, तर काय होतं बघा. काय झालं, 45 वर्षावरून 40 वर्ष रिटायरमेंटची एज त्याने ठरवली आणि त्याचे जे काही पैसे तयार होतील ते फक्त 1,55,00,000 रुपये होतील. त्याची व्हॅल्यू 1,04,00,000 रुपयांच्या आसपास कुठेतरी असेल आणि ते पैसे त्याला फक्त पुरतील 50 वर्षापर्यंत. म्हणजे 45 वर्ष रिटायर झाला आणि 50 वर्ष पुढच्या 5 वर्षांसाठी त्याला ते पैसे पुरतील. तरी सुद्धा समजा 70 ते 80 वर्षापर्यंत रोहनला जगायचंच असेल, 40 वर्षीच रिटायरमेंट घेऊन
ठेवून, तर मग त्याला इन्व्हेस्टमेंट किती करावी लागेल पुढच्या 70 ते 80 वर्षापर्यंतची तरतूद जर का त्याला करायची असेल तर या 12,000 रुपयांच्या जागेत आपण चेक करूया, जर का त्याने 20,000 रुपये इन्व्हेस्ट केले दर महिन्याला तर काय होईल, तर फक्त 10 वर्ष एक्स्ट्रा अजून त्याचं काम भागेल, त्यावरही नाही होणार. 25,000 रुपये जर का त्याने इन्व्हेस्ट केले दर महिन्याला, जर का दर महिन्याला रोहन 25,000 रुपये इन्व्हेस्ट करेल आणि 12% इयरली ती अमाऊंट वाढवत जाईल, रिटर्न्स 15%चेच असतील, इन्फ्लेशन पण 5%च असेल, हे विड्रॉल जे काय आहेत ते जसेच्या तसेच आहेत, त्याच्यामध्ये काही चेंज नाही केलं आपण. आणि एवढं जर का रोहनने केलं तर त्याच्या अकाउंटला 15 वर्षानंतर म्हणजे त्याच्या वयाच्या 40व्या वर्षी साधारण 3,14,00,000 रुपये समथिंग काहीतरी असतील, 3.25 करोड रुपयांच्या आसपास, ज्याची व्हॅल्यू 2.25 करोड रुपयांच्या रेंज मध्ये असे इन्फ्लेशन ऍडजस्ट केल्याच्या नंतर. आता ही गोष्ट इन्फ्लेशन वाली तुम्ही असं समजून घ्या की जी गोष्ट आज तुम्ही 2.25 करोड रुपयाला खरेदी करू शकता ना, ती पुढच्या 15 वर्षानंतर तुम्हाला 3.25 करोड रुपयाला मिळेल. म्हणजे 1 करोड रुपयांनी पैशांची व्हॅल्यू कमी झालेली असेल. हे इन्फ्लेशन आहे, ज्याच्यामुळे पैशांची मॉनिटरी व्हॅल्यू कमी होत असते. तर पुढच्या 15 वर्षानंतर रोहनकडे 3.25 करोड रुपये असतील आणि ते 3.25 करोड रुपये त्याला 90व्या वर्षीपर्यंत आयुष्याच्या जगवतील. खर्च सेम असणार आहे, 1.5 लाख रुपये दर महिन्याला आणि 3% दर वर्षाला तो खर्च वाढत जाईल. हे जर का रोहन करू शकला तर तो 40व्या वर्षी रिटायर होऊ शकतो. म्हणजे ओव्हरऑल सिनेरिओ काय, जर का रोहनचं वय आजचं 25 वर्ष आहे आणि 40व्या वर्षी त्याला रिटायर व्हायचे, पुढच्या 15 वर्षाच्या आतमध्ये जर का त्याला रिटायर व्हायचे, तर बघा रोहनला काय करावं लागेल, सगळ्यात पहिल्यांदा 1 लाख रुपयाची लमसम अमाऊंट त्याला आजच इन्व्हेस्ट करायला लागेल. त्यानंतर दर महिन्याला 25,000 रुपये शिस्तबद्ध पद्धतीने त्याला इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट करावे लागेल. 12% दर वर्षाला त्याला ती इन्व्हेस्टमेंट अमाऊंट वाढवत न्यायला लागेल. आणि एवढं सगळं केल्याच्या नंतर दरवर्षी 15%चे रिटर्न्स त्याला जनरेट करायला लागतील फॉर रेस्ट ऑफ हिज लाईफ, ऍव्हरेज 15% मिनिमम. आणि तर ही गोष्ट शक्य आहे की पुढच्या 90 वर्षांपर्यंतचं त्याचं आयुष्य सिक्युअर आहे एवढ्या पैशांवरती. आणि ती अमाऊंट काय आहे तर साधारण 3.25 करोड रुपयांची अमाऊंट आहे. इथून पुढच्या 15 वर्षानंतर जर का तुमच्या अकाउंटला 3.25 करोड रुपये असतील तर तुम्ही पुढच्या 90 वर्षांपर्यंत त्या 3.25 करोड रुपयांवरती आयुष्य स्पेंड करू शकता. तुमच्या ज्या काही बेसिक इच्छा आणि गरजा आहेत त्या सगळ्या ह्या 3.25 करोड रुपयांमधून होऊ शकतील. अर्थात इच्छांचा अर्थ हा नाही की त्याला दरवर्षी 10-5 फॉरेन टूर्स करायचे आहेत, त्याला स्वतःचं प्रायव्हेट जेट वगैरे पाहिजे, अशा मोठ्या मोठ्या इच्छा नाही. ज्या काही आपल्या लिमिटेड इच्छा वगैरे असतात, ज्या ह्या 1.5 लाख रुपयांचा खर्च जो महिन्याचा त्याने कन्सिडर केलेला आहे ना, त्याच्यामध्ये जेवढ्या काही इच्छा आकांक्षा भागू शकतील त्या सर्व इच्छा आकांक्षा वगैरे त्याच्या 90 वर्षापर्यंत पूर्ण होऊ शकतात ह्या 3.25 करोड रुपयांच्या आतमध्येच. आता तुम्ही अजूनही ह्या एक्सेल शीट सोबत जर का खेळायचं असेल तर खेळू शकता. जर का कोणाला खूपच घाई नसेल तर समजा आपण रोहनने ठरवलं की 50 वर्ष घेऊयात आपण रिटायरमेंट, तर मग त्याच्याकडे 25 वर्षांचा वेळ आहे. मग त्याला 25,000 रुपये दर महिन्याला इन्व्हेस्ट करण्याची गरज नाहीये. तो त्या ठिकाणी 20,000 रुपये जर का करायला लागला समजा, तरी 100 वर्षांपेक्षा जास्तीचं आयुष्य जगू शकतो तो. 8,000 रुपये जर का त्याने इन्व्हेस्ट केले तरी पण 100 पेक्षा जास्त खूपच वेळ आहे, म्हणजे 50. इथं 8,000 रुपये पेक्षा 7,000 रुपये जर का त्याने इन्व्हेस्ट केले असं आपण कन्सिडर केलं, 10%नेच ती अमाऊंट वाढली, तरीही 4,87,00,000 रुपये त्याच्याकडे तयार होत आहेत. म्हणजे मॅजिक बघा, मी पण आता तुमच्या समोरच ह्या सगळ्या गोष्टी करतोय. 50 वर्षापर्यंत रिटायर होण्याचा प्लॅन मी काही कॅल्क्युलेट नव्हता केला याच्या आधी, पण जर बघूयाच आपण आता आला जे इंटरेस्ट आहे थोडासा, तर आपण तेही बघून घेऊयात. 5,000 रुपये ओके, आपण अजून थोडासा स्वीट स्पॉट पकडूयात, जरासा 78 वर्ष नाही 91 वर्षांपर्यंतचा तरी मिनिमम आपण प्लॅन करूयात. मजा येते मस्त. 5,500 रुपयांनी 99 वर्ष. 5.5 तरी कशाचे लागतात इथे, 99 वर्ष पण नाही पाहिजे आपल्याला. 5,300 रुपये इन्व्हेस्ट केले तर काय होते 88 वर्ष. ओके, या ह्याच्यापर्यंत जर का समजा रोहनने एवढी घाई नाही केली आणि रोहन म्हटलं की पुढच्या 25 वर्षांमध्ये तरी मी ऍटलीस्ट ती तरतूद करून ठेवेन की पुढची पूर्ण रिटायरमेंटची लाईफ माझी व्यवस्थित जाईल, तर फक्त काय करणं गरजेचं माहितीये, जिथे ह्याला 25,000 रुपये इन्व्हेस्ट करायला लागणार होते ना, तिथे जर का त्याने 5-10 वर्षांचा टाइम वाढवला, हा पण फेअर नंबर आहे. म्हणजे 60 वर्षी रिटायर होण्यापेक्षा 50 वर्षी पण एक डिसेंट एज आहे. त्यामुळे खूपच घाई जर का नसेल तर 50 वर्षापर्यंतची पण रिटायरमेंट प्लॅन करू शकतो आपण. खूप जास्त घाई गडबड न करता, खूप जास्त मोठी अमाऊंट आता इन्व्हेस्ट करायला न लागता, तरी सुद्धा जर का रोहनला हा नंबर अचीव्ह करायचा असेल, फक्त 5,300 रुपये दर महिन्याला इन्व्हेस्ट करायचे. दर वर्षाला फक्त ती 10%नेच अमाऊंट वाढवायची आहे. खूप जास्त घाई पण नाही करायची, खूप जास्त गडबड पण नाही करायची, किंवा ओव्हरलोड पण नाही घ्यायचं स्वतःवरती. आणि 25 वर्षांचा स्वतःला वेळ दिला. सेम बाकीच्या सगळ्या गोष्टी राहिल्या, 15%चे रिटर्न्स राहिले, 5%च इन्फ्लेशन राहिलं, 1.5 लाख रुपयांचाच मंथली खर्च राहिला त्याचा, तरी सुद्धा 3,77,00,000 रुपये हे त्याच्या अकाउंटला असतील. आणि त्या पैशांवरती 15%चे जर का रिटर्न जनरेट करत राहिला तर रोहनच्या 88 वर्ष होईपर्यंत ते पैसे त्याला पुरतील. जेव्हा त्याचा 88 वर्ष कंप्लीट होतील तेव्हा त्याचे हे सगळे पैसे संपलेले असतील. आता आपण 2 ते 3 सिनेरिओ बघितले. सगळ्यात पहिले जर का त्याला 100 वर्ष जगायचं असेल आणि 45 वर्षापर्यंत रिटायर व्हायचं असेल ते पण बघितलं. कॉन्स्टंट एज काय होती, करंट एज आपण 25 वर्ष कन्सिडर केली होती ती. पहिल्या सिनेरिओ मध्ये जर का 45 वर्षापर्यंत रिटायर व्हायचं असेल त्याला, तर साधारण 12,000 रुपये त्याला दर महिन्याला इन्व्हेस्ट करायला लागत होते. दुसऱ्या सिनेरिओ मध्ये जर का त्याला 40 वर्षाच्या आतमध्ये
मध्ये रिटायर व्हायचं असेल तर दर महिन्याला 25,000 रुपये आतापासून इन्व्हेस्टमेंट करायला लागणार होते आणि 12% ती इन्व्हेस्टमेंट वाढवायला लागणार होती. तिसऱ्या सिनेरिओ मध्ये जर का रोहनने स्वतःला जास्त वेळ दिला आणि जास्त घाई गडबड न करता तो बोलला की 50 वर्ष मी रिटायर होण्याचा प्रयत्न करेन, जर का त्याने तसं केलं तर फक्त 5,300 रुपये दर महिन्याला त्याला इन्व्हेस्ट करायचे, 10% ती इन्व्हेस्टमेंट वाढवायची आहे आणि अशा पद्धतीने साधारण 4.25 करोड रुपयांची त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट तयार होईल आणि त्याच्यावरती तो वयाच्या 88 वर्षापर्यंत जगू शकतो. या तीनही सिनेरिओ मध्ये एक कॉमन गोष्ट काय होती तर तो होता फायर नंबर आणि तो किती मूव्ह झाला तर साधारण 3.25 करोड रुपयांपासून तर 4.25 करोड रुपयांच्या आतमध्ये मूव्ह झाला. तर याचा अर्थ काय, जी आपण मध्यमवर्गीय लोक आहे ना त्यांना साधारण कुठेही 3.5 करोड रुपयांच्या आसपास जर का तुमच्याकडे अमाऊंट असेल, ज्या दिवशी तुमच्याकडे ती अमाऊंट असेल ना त्या दिवशीपासून तुम्हाला पैशांसाठी काम करण्याची गरज नाही आहे आयुष्यामध्ये. तुम्ही त्या ठिकाणी फायनान्शियली फ्री झालेले आहेत असं आपण कन्सिडर करू शकतो. आणि आता थोडक्यात या एक्सेल शीटचं काम झालेलं आहे. मला तुम्हाला जी गोष्ट एक्सेल शीट वरून समजावून सांगायची होती ती ऑलरेडी सांगून झालेली आहे. त्यानंतरची महत्वाची गोष्ट ही आहे, आपण बघितलं या इन्व्हेस्टमेंट वरती आपल्याला रिटर्न किती एक्सपेक्टेड आहेत 15% इयरली. आणि ते कुठून मिळणार आहेत 15%चे रिटर्न्स तुम्हाला, तर 15%चे रिटर्न्स तुम्हाला सेव्हिंग अकाउंट वरती मिळणार का तर ऑफकोर्स नाही मिळणार. सेव्हिंग वरती तर 2.5 ते 3% मिळतील फक्त. 15%चे रिटर्न्स तुम्हाला एफडी मध्ये मिळतील का तर तिकडे पण अजिबात मिळणार नाही. तिकडे तर फक्त 5 किंवा 6% जेवढं काही आपलं इन्फ्लेशन आहे त्याच्या आसपासच तुम्हाला रिटर्न्स मिळतील. गोल्ड मध्ये जर का तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर गोल्ड मध्ये मिळतील का, गोल्ड मध्ये पण नाही मिळणार. तिथे 8-9% आसपास कुठेही मिळतील. ईपीएफ, एनपीएस, पीपीएफ अजून कुठल्याही गोष्टीमध्ये जर का तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला 10%च्या आतमध्येच रिटर्न्स मिळणार आहेत. यापैकी कुठल्याही असेट क्लासचा मागच्या काही वर्षांचा हा रेकॉर्ड राहिलेला नाहीये की त्यांनी 15% कन्सिस्टंट रिटर्न दिलेले आहेत. तर 15%चे कन्सिस्टंट रिटर्न तुम्हाला कुठे मिळू शकतात तर तुम्ही ती अपेक्षा फक्त स्टॉक मार्केट कडूनच करू शकता. जर मागच्या 20 वर्षांचे तुम्ही इंडियन स्टॉक मार्केटचे रेकॉर्ड जरी उचलून बघितले तरी सुद्धा ऍव्हरेज 14 ते 15% रिटर्न स्टॉक मार्केटने दिलेलेच आहेत. त्यामुळे 15%चे कन्सिस्टंट रिटर्न जर का तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला लागेल. आणि स्टॉक मार्केट मधला पण सेफ ऑप्शन कुठला आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा, कारण पाठीमागचा व्हिडिओ मी त्याच्यावरतीच बनवलेला आहे कुठल्या असेट क्लास मध्ये. आणि त्यातही स्टॉक मार्केटमध्ये जरी तुम्ही गेलात तरी पण काय केल्याने तुम्हाला 15% रिटर्न्स मिळतील हे जर का तुम्ही लास्ट व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर तुम्हाला आतापर्यंत लक्षात आलेलं असेल. आणि या त्या गोष्टी होत्या ज्या तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे जर का तुम्हाला किती पैशांच्या पाठीमागे आयुष्यात पळायचं ही गोष्ट समजून घ्यायची असेल तर. यानंतर आता तुम्ही ठरवा की तुम्हाला आयुष्यात नेमकं किती वर्षी रिटायर व्हायचं आहे. गरजेची गोष्ट नाहीये की प्रत्येकाने 40 वर्ष झालं पाहिजे किंवा 45 वर्ष झालं पाहिजे आणि इतकी घाई करण्याची पण गरज नाहीये, कारण आपलं आयुष्य काय एक्सेल शीटच्या कॅल्क्युलेशन्स वरती चालणार नाहीये. जेवढ्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवलं तेवढ्या सोप्या पद्धतीने आणि इतकं फ्री फ्लोइंग प्रत्येकाचं आयुष्य असू शकेल असं नाहीये. बरेचसे अप अँड डाऊन्स लाईफ मध्ये असणार आहेत. काही तडजोडी तुम्हाला वेळेनुसार करायला लागू शकतात, काही अनसर्टिनिटीज लाईफ मध्ये असू शकतात. या सगळ्या गोष्टी जरी कन्सिडर केल्या तरीही आपल्याला ऍटलीस्ट हे समजणं गरजेचं आहे की किती पैशांच्या आपल्याला पाठीमागे पळायला लागू शकतं आणि जर का ती गोष्ट अचीव करायची असेल तर आपल्याला नेमकं काय करावं लागेल, कुठल्या पद्धतीने आपल्याला प्लॅन करायला लागेल. ही गोष्ट ऍटलीस्ट आपण जरी समजून घेतली तरी सुद्धा आपल्यासाठी ती बेनिफिशियल गोष्ट आहे. ही जी एक्सेल शीट आहे ना ती तुमच्यासाठी ओपन आहे, ती तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्याच्यासोबत खेळू शकता आणि तुमचा जो काही फायर नंबर आहे तो तुम्ही शोधू शकता. गरजेचं नाही की प्रत्येकाचाच फायर नंबर 3.5 करोड 3.25 करोड इथेच कुठेतरी आला पाहिजे. माझा स्वतःचा फायर नंबर पण मी त्याच्यापेक्षा जास्त कन्सिडर करतो, तो साधारण 7 करोड रुपयांच्या आसपास कुठेतरी जातो. माझं सांगू का मी तुम्हाला कसा कॅल्क्युलेट केलाय तर बेसिक हेच आहे, साधारण 3.5 करोड रुपयांच्या आसपास जेवढे काही लाईफ मध्ये लागतील ते. त्यानंतर माझी इच्छा आहे की 1 करोड रुपयाचा फॅमिली सिक्युरिटी फंड डायरेक्ट लॉक करून ठेवायचा आहे मला. जेव्हा खूपच इमर्जन्सी येईल आणि फॅमिलीवरती जर का तशी कधी वेळ आली तरच ते 1 करोड रुपये यूज झाले पाहिजेत. अदरवाईज रेस्ट ऑफ द लाईफ ते तसेच असले तरी पण मला काही प्रॉब्लेम नाहीये, ते पुढच्या जनरेशन पर्यंत जातील. सगळे इन्शुरन्सेस वगैरे असूनही त्याच्यानंतरची गोष्ट सांगतोय मी, स्टील लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स वगैरे. त्यानंतर पण 1 करोड रुपयाचा फॅमिली सिक्युरिटी कव्हर मला ठेवायचा आहे. त्यानंतर अजून काही माझ्या इच्छा आहेत, समजा रिटायरमेंटच्या नंतर वगैरे एखादं योगा स्कूल वगैरे मला ओपन करायचंय, कारण त्याच्यामध्ये पॅशन आहे माझं. मे बी भारताची ती संस्कृती आहे, माझ्या पॅशनची गोष्ट आहे, ती पुन्हा एकदा भारतामध्ये किंवा आपल्या माणसांमध्ये कशी रुजवता येईल यासाठी कधीतरी भविष्यात प्रयत्न करायचे आहेत मला. आज तो माझ्या प्रायोरिटीवरचा विषय नाहीये, पण रिटायरमेंटच्या नंतर असतात ना आपल्या प्रत्येकाच्या काहीतरी इच्छा, त्याप्रमाणे समजा 1-2 करोड रुपये मी त्या गोष्टीवरती पण खर्च केले तर अशा पद्धतीने कुठेतरी 7 करोड रुपयांच्या आसपासची अमाऊंट माझ्याकडे जर का असेल ज्या दिवशी ती माझ्या अकाउंटला असेल इथून पुढच्या 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर वगैरे, त्यानंतर मला पैशांसाठी काम करण्याचीच गरज नाही पडणार आहे. आणि याच पद्धतीने मी माझ्या लाईफकडे पुढच्या 10-15 वर्षांसाठी तरी बघतोय. सो हा होता फायरचा पूर्ण एपिसोड. शेवटी मी तुम्हाला एकच सांगेन की फक्त पैशांच्या पाठीमागे पण
पळू नका, तर वेळेच्या पाठीमागे पळा, तुमच्या वेळेची व्हॅल्यू करा, अशा स्किल्स स्वतःमध्ये डेव्हलप करा की तुम्हाला एका तासासाठी जरी लोकांनी बोलवलं ना तरी त्या एका तासासाठी तुम्हाला खूप मोठी अमाऊंट लोक पे करायला तयार होतील. आणि हे पण ठरवण्याचा प्रयत्न करून बघा एकदा की तुम्हाला आयुष्यामध्ये साधारणतः किती वयापर्यंत रिटायर व्हायचं आहे, आयुष्यामध्ये आपल्याला नेमकं किती पैशांच्या पाठीमागे पळायचं आहे याविषयीची थोड्याफार प्रमाणामध्ये तरी क्लॅरिटी तुम्हाला आय गेस आतापर्यंत आलेली असेल. जर का हा व्हिडिओ तुम्हाला इम्पॉर्टंट वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रांसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण लक्षात येईल की त्यांच्या लाईफमध्ये त्यांना काय करायचंय. यानंतर पण तुमचे जर का काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. अशाच इम्पॉर्टंट आणि युजफुल व्हिडिओसाठी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या सगळ्या माणसांची काळजी घ्या. दिस इज सूरज थिटे सायनिंग ऑफ.